Welcome back all TYBSc student in our next lecture, that is photo reduction, that is the conversion of benzophenone to benzphenol. Okay, so what is the structure of benzophenone? बघा, फोटो रिडक्शनमध्ये काय होतं तर बेन्झोफिनोनचं रूपांतर बेन्झपिनॉलमध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता कीटोनचं रूपांतर आपण अल्कोहोलमध्ये करतोय. ठीक आहे, म्हणजेच काय आपण रिडक्शन करतोय. सो फोटो रिडक्शन इज देअर. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झोफिनोन? C6H5 C double bonded O C6H5. So this is the structure of benzophenone. Reacts with another molecule of benzophenone C6H5 C6H5. Okay, so this is the first molecule of benzophenone. This is the another molecule of benzophenone. Reaction takes place in the presence of light radiation having 330 nanometer. Okay, in the presence of isopropyl alcohol. Okay, and the formation of benzphenol is there, that is C6H5 OH C6H5 C6H5 and OH. So this is the name of the compound will be benzphenol. Okay, so conversion of benzophenone to benzphenol, it is called as photo reduction in the presence of HNO, light radiation 330 nanometer, and the isopropyl alcohol. So isopropyl alcohol here act as an हायड्रोजन ट्रान्सफर. म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल इथं काय ॲक्ट होतो, हायड्रोजन ट्रान्सफर म्हणून ॲक्ट होतो. कारण का रिॲक्शन कशी आहे, रिडक्शनमध्ये काय होतं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तो हायड्रोजन कुणाकडून येतो तर तो आयसोप्रोपिल अल्कोहोलकडून येतो. म्हणून आयसोप्रोपिल अल्कोहोलसुद्धा ह्या रिॲक्शनचा मेन पार्ट आहे. ठीक आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. सो लेट्स सी दी मेकॅनिझम स्टेप बाय स्टेप. ओके, सो mechanism of the reaction. So first C6H5 C double bonded O C6H5 HNO light radiation having 330 nanometer wavelength. ओके, म्हणजे काय होईल, C6H5 दॅट इज बेन्झोफिनोनवरती लाईट रेडिएशन इन्सिडेंट होईल, that is ultraviolet light radiation having 330 nanometer wavelength. ओके, मग काय होईल, मॉलिक्यूल एक्साइटेटमध्ये होईल. बघा ह्या ठिकाणी मॉलिक्यूल काय असेल, S0 स्टेटला असेल, दॅट इज सिंगलेट ग्राउंड सेट लेवल. बरोबर आहे, ॲज यू सीन इन दी जबलोन्स्की डायग्राम S0 इट इज अन सिंगलेट ग्राउंड स्टेट लेवल. ओके, मग तो कुठं शिफ्ट होईल, S1 दॅट इज दी सिंगलेट एक्साइटेड स्टेट. ठीक आहे, आणि नंतर ह्या मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये होईल, ट्रिपलेट एक्सायटेड स्टेट, T1. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळी सिंगलेट एक्सायटेड स्टेटचं कन्वर्जन ट्रिपलेट एक्सायटेड स्टेटमध्ये होतं त्यावेळी ती सिस्टीम कुठली असते, इंटर सिस्टीम क्रॉसिंग बाय दी जबलोन्स्की डायग्राम. ओके, म्हणजे काय होईल, सिंगलेट एक्सायटेड मॉलिक्यूल ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, ट्रिपलेट एक्सायटेड मॉलिक्यूल. आता ट्रिपलेट एक्सायटेडमध्ये काय करायचं, कारण जर तुम्ही जबलोन्स्की डायग्राममध्ये बघितलं असेल तर जनरली फोटोकेमिकल रिॲक्शन्स कुठे होतात बघा, ट्रिपलेट एक्सायटेड स्टेट लेवलला होतात. आपण प्रोसेस R आणि प्रोसेस S तिथं लिहिली होती बघा जबलोन्स्की डायग्राममध्ये, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे जबलोन्स्की डायग्राम वगैरे. ठीक आहे, सो हिअर इज द मॉलिक्यूल इन दी ट्रिपलेट एक्सायटेड स्टेट. समजलं. ठीक आहे,
मग नेक्स्ट स्टेप काय म्हणजे बघा, आता हाच मॉलिक्यूल आपला कुठं आलेला आहे, ट्रिपलेट एक्सायटेड स्टेटला आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं, C6H5 C डबल बॉन्डेड O C6H5. आता हा कुठं असेल, दिस वन इन दी T1 स्टेट, दॅट इज ट्रिपलेट एक्सायटेड स्टेट. ठीक आहे. मग काय होईल, हा कार्बोनिल बॉन्ड दॅट इज पाय बॉन्ड याचं काय होईल, होमोलायटिकली ब्रेकिंग होईल, दॅट इज होमोलायसिस होईल अँड गिव्स दी फॉर्मेशन ऑफ C6H5 कार्बन ऑक्सिजन C6H5 हॅविंग दी रॅडिकल्स. म्हणजे काय होईल, इथं रॅडिकल्स तयार होतील. ठीक आहे. आता हे रॅडिकल्स कंबाईन कोणासोबत होतील, आयसोप्रोपिल अल्कोहोल. So this is the आयसोप्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे, जे आपल्याला पाहिजे आहे हायड्रोजन ट्रान्सफरसाठी. ठीक आहे. मग काय होईल, ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन दॅट इज वन रॅडिकल कंबाईन विथ दिस हायड्रोजन वन इलेक्ट्रॉन दॅट इज रॅडिकल अँड दी फॉर्मेशन ऑफ, म्हणजे इथं काय तयार होईल बघा, C6H5 रॅडिकल O आणि Hमध्ये आता बॉन्ड तयार होईल. बरोबर आहे, हा O आणि हा H11. मग रिमेनिंग इलेक्ट्रॉन याचा कुठे शिफ्ट होईल, तर तो ऑक्सिजनवरती शिफ्ट होईल. म्हणजे प्लस काय असणार, प्लस काय भेटलं आपल्याला, ऑक्सिजन रॅडिकल हॅविंग CH CS3 अँड CS3. बरोबर आहे, 2 भेटतील. ओके. याचंच नाव काय आहे, याला म्हणतात केटिल रॅडिकल. ओके. नेम ऑफ दी कंपाऊंड विल बी केटिल रॅडिकल. आता रॅडिकल का, कारण इथे काय आहे बघा, एक रॅडिकल आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे आता ते काय तयार झालं बघा, हा केटिल रॅडिकल आहे आणि हा आयसोप्रोपिल अल्कोहोलपासून तयार झालेला काय आहे, रॅडिकल आहे. मग नेक्स्टली काय होईल बघा, इथं अनादर मोलिक्युल ऑफ बेन्झोफिनोन दॅट इज C6H5 C डबल बॉन्डेड O C6H5. हा सुद्धा कुठं असणार आहे, ट्रिपलेट एक्सायटेड स्टेटमध्ये असेल. ठीक आहे. रिॲक्ट्स विथ दिस आयसोप्रोपिल रॅडिकल. या केटिल रॅडिकलसोबत रिॲक्शन कोणासोबत होतो, आयसोप्रोपिल रॅडिकल. कशी रिॲक्शन होईल, ओके. सो दिस इज आवर आयसोप्रोपिल रॅडिकल. बघा, CS3 कार्बन हायड्रोजन, CS3 कार्बन हायड्रोजन, ऑक्सिजनवरती रॅडिकल, ऑक्सिजनवरती रॅडिकल, म्हणजे तोच रॅडिकल आहे. ठीक आहे. मग कसं कंबाईन होईल, वन ऑफ द इलेक्ट्रॉन ऑन दी कार्बोनिल कार्बन ॲटम. ठीक आहे. वन ऑफ द इलेक्ट्रॉन ऑन दी ऑक्सिजन दॅट इज होमोलायटिकली बॉन्ड ब्रेकिंग होईल, होमोलायसिस होईल. होमोलायसिस झालं तरच काय तयार होतात, रॅडिकल्स तयार होतात. ठीक आहे. नेक्स्टली काय होईल, हा रॅडिकल या हायड्रोजन मोलिक्युलसोबत काय होईल, कंबाईन होईल आणि वन ऑफ द इलेक्ट्रॉन कुठं शिफ्ट होईल, कार्बनवरती शिफ्ट होईल. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये तयार काय होईल बघा, C6H5 C6H5. ठीक आहे. ऑक्सिजन हायड्रोजन. ठीक आहे. ते काय असेल बघा, एक रिमेनिंग रॅडिकल असेल. ठीक आहे. बरोबर आहे, कारण हा एक रॅडिकल कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. ठीक आहे. प्लस मोलिक्युलमध्ये काय भेटेल, अजून कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झालेला आहे, CS3 आणि ऑक्सिजन रॅडिकल आणि कार्बनवरती काय बघा, एक इलेक्ट्रॉन येईल. बरोबर आहे, कारण का हा ज्यावेळी बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक झालेला आहे त्यावेळी एक इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झालेला आहे बघा, कार्बनवरती. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनवरती शिफ्ट झाला होता, त्याचं कॉम्बिनेशन कोणासोबत झालं, ऑक्सिजनसोबतच्या इलेक्ट्रॉन, आणि मध्ये काय बॉन्ड तयार झाला, OH बॉन्ड तयार झालेला आहे. ठीक आहे. मग नेक्स्टली इथं काय होईल बघा, इथं हे दोन्ही रॅडिकल काय होतील, कंबाईन होतील आणि फॉर्मेशन काय तयार होईल, CS3 C डबल बॉन्डेड O CS3. बरोबर आहे, हा मोलिक्यूल तयार होईल, एसिटोन टाईप.
बरोबर आहे का. हा रॅडिकल आणि हा रॅडिकल यांचं काय होईल, कॉम्बिनेशन होईल आणि ते काय होईल, डबल बॉन्ड येईल. ऑलरेडी एक बॉन्ड आहे बरोबर आहे, आणि अजून एक बॉन्ड इथे येईल, दॅट इज डबल बॉन्ड होईल. ठीक आहे. तर नेक्स्टली काय बघा, हा सुद्धा आपला काय आहे, केटिल रॅडिकल बरोबर आहे. हा पण केटिल रॅडिकल आहे आणि पहिल्या स्टेपमध्ये पण काय तयार झाला होता, केटिल रॅडिकल तयार झाला होता. आता हे दोन्ही केटिल रॅडिकल काय होतील, कंबाईन होतील. सो C6H5 OH हॅविंग रॅडिकल. समजा आपण हा केटिल रॅडिकल धरला, ठीक आहे. नेक्स्टली काय होईल, प्लस C6H5OH हा केटिल रॅडिकल धरा, ठीक आहे. या दोघांचं काय होईल, कॉम्बिनेशन होईल आणि एक बॉन्ड तयार होईल. द फॉर्मेशन ऑफ C6H5 कार्बन, C6H5OH आणि ह्या दोन कार्बनमध्ये काय तयार होईल, बॉन्ड तयार होईल. फॉर्मेशन ऑफ C6H5 and then OH. So this is the structure of our बेन्झफिनॅकॉल. बरोबर आहे का. हे स्ट्रक्चर आपलं बेन्झफिनॅकॉलचं आहे, ते स्ट्रक्चर हे आहे. ठीक आहे. सो दिस इज दी बेन्झोफिनोन कन्वर्ट इनटू बेन्झफिनॅकॉल with the isopropyl alcohol, ओके, बाय दी फोटो रिडक्शन. आता इथं बघा, इथं मी काय केलेलं आहे, हाच मोलिक्यूल आहे बरोबर आहे, पण हा मोलिक्यूल डिफरंट वेने लिहिलेला आहे. मग हे असं डिफरंट वेने लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. कारण तुम्ही जनरली बघितलं तर ऑर्गॅनिक मोलिक्यूलमध्ये आतापर्यंत आपण सगळ्या काय बघितलेल्या आहेत बघा, रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत बरोबर आहे. दॅट इज नरिश टाईप फर्स्ट क्लिवेज, नरिश टाईप सेकंड क्लिवेज. मग नरिश टाईप फर्स्टमध्ये 2 टाईप, ॲट हायर टेम्परेचर, ॲट रूम टेम्परेचर. नेक्स्टला आपण काय बघतो, फोटो रिडक्शन. ठीक आहे. तो बऱ्यापैकी पार्ट हा ऑर्गॅनिक मोलिक्यूलचा कशावरती डिपेंड आहे, रिॲक्शन्स होती. आणि रिॲक्शनची तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. तर त्या रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित जमतील. सो दिस इज दी फोटो रिडक्शन. आपण वाटलंच तर आम्ही एकदा बघू. सो दिस बेन्झोफिनोन, first molecule benzophenone, another molecule reacts together in the presence of HNO 330 nanometer in the presence of isopropyl alcohol gives बेन्झफिनॉल. मग रिॲक्शन कशी होते, तर बेन्झोफिनोनचा मोलिक्यूल पहिल्यांदा सिंगलेट ग्राउंड स्टेटपासून कुठे येतो, सिंगलेट एक्सायटेड स्टेटमध्ये येतो. त्याच्यामध्ये इंटर सिस्टीम क्रॉसिंग होतं, तो ट्रिपलेट स्टेटला जातो. ट्रिपलेट स्टेटलाच या मोलिक्यूलमध्ये काय होतात, रिॲक्शन होतात, जे आपण कुठं बघितलेलं आहे, इन द केस ऑफ जबलोन्स्की डायग्राम. ठीक आहे. then this triplet excited state molecules undergoes formation of biradicals. So carbon having one radical and oxygen having one radicals. So this carbon oxygen bond breaks homolytically. So homolysis breaking is there. Okay. So this biradical reacts with isopropyl alcohol. It gives ketyl radical and this isopropyl alcohol radical. ठीक आहे. सो दिस आयसोप्रोपिल अल्कोहोल रॅडिकल, हा आणि हा रॅडिकल बघा सेमच आहे, रिॲक्ट्स विथ अनादर मोलिक्यूल ऑफ बेन्झोफिनॉन, गिव्स अनादर केटल रॅडिकल अँड दी ॲसिटोन मोलिक्यूल. ओके. अँड दिस 2 केटल रॅडिकल्स, this one and this one gets combined together. These 2 ketal radicals get combined together and formation of benzphenol is there. Okay. So here we completed our unit 1.2, that is photochemistry chapter. Okay, thank you.